दर्शक हो नमस्कार. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 8 जुलै 2026 संध्याकाळची स्थिती. भीमा खोऱ्यातल्या पावसामुळे उजनी धरण हे झपाट्यानं वधारलं आहे. अवघ्या 24 तासामध्ये धरणामध्ये 25% पाणी सध्या वाढलेलं आहे आणि आज सायंकाळी 6 वाजता दौंड जवळून उजनीमध्ये 93,000 क्युसेकनं पाणी मिसळत होतं. दरम्यान निरा खोऱ्यामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि वीर धरण हे 88% भरलं, त्यामुळं या धरणातून 6,000 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं आहे आणि हे पाणी पुढं नृसिंहपूर संगम येथून भीमा नदीमध्ये मिसळतं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला या पाण्याचा फायदा होणार आहे. भीमा खोऱ्यातील पाऊस हा आता कमी झालेला आहे आणि खडकवासला धरणातून सोडणारा पाण्याचा विसर्गही कमी करून 18,000 क्युसेक ठेवण्यात आला आहे. तर चासकमान प्रकल्पातून 5,400, कळमोडीमधून 3,000, कासारसाई धरणातून 3,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. पुणे बंड गार्डनचा विसर्ग 41,000 क्युसेक इतका आहे, तर दौंडची आवक 93,000 क्युसेक इतकी आहे. उजनी प्रकल्प 16.31% उपयुक्त पाणी पातळीत भरलेला आहे. काल सायंकाळी हे धरण 8.31% वजा स्थितीमध्ये होतं आणि आज सायंकाळी 6 वाजता ते उपयुक्तमध्ये 16.31% आहे. त्यामुळे 25% पाणी हे उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे. धरणातला एकूण पाणी साठा हा 72.39 TMC इतका आहे. उपयुक्त पाणी पातळीत 8.74 TMC पाणी इथं सध्या साठलेलं आहे. दौंडची आवक ही थोडीशी कमी झालेली आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातील महत्त्वाची धरणं ही झपाट्यानं भरली आहेत. यामध्ये येडगाव 87.54%, वड 97%, चिलेवाडी 80%, कळमोडी 100%, चासकमान 69%, भामासखेड 72%, वडिवळे 89%, आंध्रा 76%, पवना 71%, कासारसाई 91%, मुळशी 65%, तर खडकवासला धरण हे 92% इतकं भरलेलं आहे. आणि निरा खोऱ्यामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामुळं निरा खोऱ्यातील धरणांमध्ये हा 55.63% जलसाठा हा झालेला आहे आणि आज सायंकाळी 6 वाजल्यापासून शेवटचं जे वीर धरण आहे ते 88.66% झाल्यामुळं त्यातून 6,000 क्युसेकनं पाणी हे नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातील पाऊस हा आता थोडा मंदावलेला आहे. आज सायंकाळी म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत जो पाऊस नोंदला गेला तो असा आहे. पिंपळगाव जोगे 22, माणिकडोह 20, येडगाव 40, वडद 60, डिंबे 41, चिलाईवाडीवर 12 मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे. याचबरोबर कळमोडी धरणावर 50, चासकमानवर 19, भामासखेडवर 12, वडिवळेवर 32, आंध्रावर 10, पवना धरणावर 65, कासारसाई धरणावर 17 मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे. मुळशीवर 54, टेमघरवर 66, वरसगाववर 47, पानशेतवर 50, तर खडकवासला प्रकल्पावर 12 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. निरा खोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर 70 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. निरा देवघरवर 22, भाटघरवर 12, तर वीर प्रकल्पावर 6 मिलीमीटर पावसाची नोंद आहे.